कोल्हापूर शहरातील अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅन्सरवरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांपासून अत्याधुनिक रेडिएशन थेरपीसह सर्व उपचार आता एकाच छताखाली. मुंबई ते बेंगलोर दरम्यान उपलब्ध असलेलं एकमेव अत्याधुनिक लिनियर एक्सेलरेटर ट्रू बीम STX मशीननी परिपूर्ण सेंटर, 4D सिटी स्कॅन, HD MLC, 6D काउच या आधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण रेडिएशन थेरपी युनिट. शिवाय मेंदूतील छोटे ट्यूमर यासाठी विना शस्त्रक्रिया स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी उपचार देखील उपलब्ध. अत्याधुनिक ICU मध्ये तज्ञ फिजिशियन्सच्या देखरेखीखाली उपचार. बाहेरून येणाऱ्या पेशंटना राहण्याची सोय संपूर्णपणे मोफत. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना शासन योजनेअंतर्गत मोफत उपचार असणारं शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट, कदमवाडी रोड, भोसलेवाडी, कोल्हापूर. फोन 0231 268 61 61. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमानं अत्याचार करून तिची दगडानं ठेचून हत्या केली आहे. त्या नराधमाला फाशी द्या या मागणीसाठी काल रात्री नसरापूरच्या ग्रामस्थांनी पीडित चिमुकलीचा मृतदेह पुण्यातील नवले पुलावर आणला आणि पुणे बंगळुरू महामार्गावरील वाहतूक तब्बल 4 तास रोखून धरली. यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या खळबळजनक घटनेची दखल अखेर महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं घेतली आहे. दरम्यान विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी यावर संतप्त भावना व्यक्त केल्यात. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची भीती राहिली नाही, खून करूनही सुटका होऊ शकते अशी भावना लोकांमध्ये निर्माण होतीये. महिला अत्याचारांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक वाढत चाललाय. गृह खात्यानं कडक भूमिका घेऊन नराधमावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. कायद्याची भीती राहिलेली नाही ही वास्तवता. NCRBच्या रिपोर्टमध्ये देखील बघितलं तर महिलांच्या अत्याचारामध्ये महाराष्ट्राचा नंबर वाढत चाललेला आहे. आज या नराधमाला देखील या ठिकाणी कायद्याची सक्त कारवाई झाली असती तर कदाचित धाडस झालं नसतं. पूर्वी देखील या नराधमानं काही गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत. आज हे धाडस वाढतंय का तर कायदा आणि सुव्यवस्थेचा भीती राहिलेली नाही. मी काही केलं तर चालतंय, जर खरात सुटू शकतो तर मी सुटू शकतो, ही भावना या नराधमाच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून कडक कारवाई झाली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी भूमिका आहे. गृह खात्यानं सजगपणे किंवा लक्ष देऊन यामध्ये त्यांना योग्य ती शिक्षा होणं गरजेचं आहे आणि असं करण्याचं धाडस होता कामा नये. अशा पद्धतीची शिक्षा या नराधमांना झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय मिळावा यासाठी शासनावर दबाव वाढतोय.